नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सोमवारी लेन्सकार्टचे शेअर्स जवळपास 5% घसरले, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठी चिंता वाढली. कंपनीविरोधात सुरू असलेल्या सोशल मीडियावरील आंदोलनांचा बाजारावरती स्पष्टपणे परिणाम पाहायला मिळाला. कंपनीचे CEO पीयूष बन्सल यांनी स्पष्टीकरण जरी दिलं असलं तरी हा वाद काही पूर्णपणे शमलेला नाही. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात एका जुन्या अंतर्गत ड्रेस कोड दस्तऐवजाच्या व्हायरल होण्यानं झाली आहे. त्यामध्ये कर्मचाऱ्यांना बिंदी आणि यासारखी विशिष्ट धार्मिक हिंदू चिन्ह लावण्यास मनाई करण्यात आल्याचा आरोप केला गेला आहे. या संतापानं सोशल मीडियावरती कंपनी विरोधामध्ये आंदोलनं सुरू झाली आहेत. हा वाद समोर येताच अनेक वापरकर्त्यांनी कंपनीवरती टीका करायला सुरुवात केली. काहींनी तर लेन्सकार्टवरती बहिष्कार टाकण्याचंही आवाहन केलं. विशेषतः धार्मिक भावनांशी संबंधित असलेला हा मुद्दा झपाट्यानं वाढला आणि त्याचा कंपनीच्या प्रतिमेवरती परिणाम झाला. यामुळे सोमवारी शेअर बाजारामध्ये कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आणि कंपनीच्या बाजार मूल्यामध्ये तब्बल 4,500 कोटी रुपयांची मोठी घट झाली. या वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवरती कंपनीचे CEO पीयूष बन्सल यांनी पुढे येऊन सांगितलं की व्हायरल झालेला दस्तऐवज जुना होता आणि तो कंपनीच्या सध्याच्या धोरणाचं प्रतिबिंब दर्शवत नाही. त्यांनी स्पष्ट केलं आहे की कंपनीमध्ये कोणत्याही धार्मिक चिन्हांवरती बंदी नाही आणि या संपूर्ण घटनेबद्दल त्यांनी माफी मागितली. या वादानंतर लेन्सकार्टने एक नवीन इन स्टोअर स्टाईल गाईड प्रसिद्ध केलं. त्यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे की कर्मचारी बिंदी, तिलक, सिंदूर, कडा, हिजाब आणि पगडी यांसारखी सर्व धार्मिक आणि सांस्कृतिक चिन्ह परिधान करू शकतात. कंपनीनं म्हटलं आहे की ती भारताच्या विविधतेचा आदर करते आणि तिलाच आपली ताकद मानते. या वादाचा शेअर बाजारावरही परिणाम पाहायला मिळाला आणि लेन्सकार्टचे शेअर्स हे तब्बल 5% घसरून सुमारे 508 रुपयांवरती आले. नंतर ते थोडे सावरले आणि 536 रुपयावरती बंद जरी झाले तरी कंपनीचे शेअर्स अजूनही त्यांच्या लिस्टिंग किमतीपेक्षा सुमारे 30% जास्त असले तरी अलीकडील घसरणीमुळे गुंतवणूकदार सावध झालेत. जोपर्यंत हा वाद पूर्णपणे मिटत नाही तोपर्यंत स्टॉकमध्ये अशा पद्धतीचा चढ उतार राहू शकतो. लेन्सकार्ट ही 2010 मध्ये स्थापन झालेली एक प्रमुख भारतीय चष्म्यांची कंपनी आहे. कंपनीचे CEO पीयूष बन्सल यांनी स्थापन केलेली ही कंपनी चष्मे, सनग्लासेस आणि कॉन्टॅक्ट लेन्स यांची ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे विक्री करते. लेन्सकार्टनं भारतामध्ये आणि अनेक आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आपला विस्तार केला आहे. ही कंपनी 3D ट्रायल्स आणि घरी डोळ्यांची तपासणी यांसारख्या तंत्रज्ञानावरती आधारित सेवांसाठी ओळखली जाते. लेन्सकार्टचं मार्केट व्हॅल्युएशन अंदाजे 92,232 कोटी रुपये आहे. तर या कंपनीमध्ये 18,000हून अधिक कर्मचारी काम करतात. परंतु कंपनीनं रंगवलेला हा वाद यावरती तुमचं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि भविष्यामध्ये स्टॉकवरती याचा काय परिणाम अजून निगेटिव्ह होऊ शकतो का हेही तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.